आज आपण भाषा आणि कौशल्य विकास या पुस्तकामधून तिसरा पाठ बघणार आहोत. प्रशासनिक मराठी. यामध्ये आपण मागील भागामध्ये इतिवृत्त म्हणजे काय, त्याचे प्रकार, ते कसे लिहावे ते बघितलं. त्यानंतर आपण प्रमाणपत्रक किंवा माहितीपत्रक कसं लिहावं ते अभ्यासलं आहे. माहितीपत्रक हे कशा प्रकारचं असू शकतं आणि ते कसं लिहावं हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यामध्ये जाहीर निवेदन, LIC जाहीर निवेदन, अशा खूप सारे निवेदन आपण अभ्यासलेले आहे. आणि आज आपण त्याचा पुढील भाग म्हणजेच वाणिज्य व माहिती तंत्रज्ञान विषयक परिभाषा संज्ञा ज्या आहेत त्या बघणार आहोत. त्यामध्ये आपण काय सुरुवातीला आपण कार्यक्रम जाहीर निवेदन सुद्धा बघितले की ते कशा पद्धतीचं असतं. तर आज आपण वाणिज्य व माहिती तंत्रज्ञान विषयक परिभाषिक संज्ञा बघणार आहोत. त्यामध्ये अनाउन्समेंट म्हणजे घोषणा करणे, घोषणा निवेदन करणे. कॉलअप मध्ये पाचारण करणे किंवा पाचारणे. चेक मेल म्हणजे संदेश तपासणे. कन्फर्म म्हणजे खात्री करणे, निश्चित करणे. इन्सर्ट म्हणजे समावेश करणे किंवा अंतर्भूत करणे. इन्स्टॉल किंवा इन्स्टॉलेशन म्हणजे उभारणी करणे किंवा उभारणे. सेटअप म्हणजे प्रस्थापित करणे, स्थापन करणे. सबमिट म्हणजे सादर करणे, सुपूर्त करणे किंवा पेश करणे. विचारार्थ पुढे जाणे, शरण जाणे किंवा पड जाणे. एक्सेस म्हणजे प्रवेश, पोच किंवा शिरकाव. एक्सेसरीज म्हणजे उपसाधन किंवा उपसाधने. अकाउंट म्हणजे खाते. अकाउंटमेंट म्हणजे लेखापाल. अकाउंट्स ऑफिसर म्हणजे लेखाधिकार. एक्नॉलेजमेंट म्हणजे पोच. ऍक्ट म्हणजे अधिनियम. ऍक्ट म्हणजे क्रिया. ऍडव्हान्स म्हणजे अग्रिम किंवा उचल. अजेंडा म्हणजे कार्यसूची. अजेंट म्हणजे प्रतिनिधी किंवा अभिकर्ता. ऍग्रीगेट म्हणजे गोळा बेरीज. ऍग्रीगेटर म्हणजे संचयक. ऍक्टेशन्स म्हणजे आंदोलन. ऍग्रीमेंट म्हणजे करारपत्र. अल्बम म्हणजे संचयिका. अलोकेट म्हणजे नेमणे. अलोकेशन म्हणजे नेमणूक. अशा प्रकारे खूप चांगल्या छान संज्ञा त्यांनी दिलेल्या आहेत. हे खरं आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. अल्फाबेट म्हणजे मुळाक्षर. अल्फाबेटिक म्हणजे अक्षरी. अल्फाबेटिकल म्हणजे आकार विल्हे. अल्फाबेटिनियम अल्फानेमेरिक मतलब अक्षरांकित. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायी. ॲम्बेसेडर म्हणजे राजदूत. ॲम्बिडेंट म्हणजे दुरुस्ती. एमोडॉइड म्हणजे शेप म्हणजे अनियमित आकार. अमाऊंट म्हणजे रक्कम. अनालिसिस म्हणजे विश्लेषण. ॲनालिस्टिक्स म्हणजे विश्लेषके. ॲनिमेशन म्हणजे संचके, संचेतन. ॲनिमेटर म्हणजे संचेतक. अनाउन्समेंट म्हणजे घोषणा, उद्घोषणा, निवेदन, जाहिरात. अँटीव्हायरस म्हणजे विषाणूरोधक. अपेंडॉइड्स म्हणजे परिशिष्ट. ऍप्लिकेशन म्हणजे अर्ज किंवा आवेदन पत्र. अप्लाय म्हणजे लावणे, अर्ज करणे, प्रयोग करणे. अप्रुव्हल म्हणजे अनुमोदन. ॲक्युटिक म्हणजे जलीय जलचर. आर्चिव्हल्स म्हणजे लेखसंचालक. आर्चिव्ह म्हणजे लेखागार. एरिया कोड म्हणजे विभाग संकेतक. अर्थमेटिक म्हणजे अंकगणित. अरियर्स म्हणजे थकबाकी. ॲट्रिब्यूट म्हणजे विशेष गुणधर्म. ऑडिट म्हणजे लेखा परीक्षक. पुढे त्यांनी आणखी माहिती दिलेली आहे अशा शब्दांची. ऑडिटिंग म्हणजे लेखापरीक्षण. ऑडिटर म्हणजे लेखाधिकारी. ऑटोमेट म्हणजे स्वयंचलित करणे. ऑटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित. ऑक्सिलरी म्हणजे सहाय्यकारी. अवेलेबल म्हणजे उपलब्ध. ॲव्हरेज म्हणजे सरासरी. एक्सेस अक्ष. बॅकअप अनुप्रत. बॅकग्राऊंड पार्श्वभूमी. बॅकलॉग अनुशेष. बॅकस्लॅश अपच्छेद. बॅकस्पेस अपधिक. बॅलन्स शिल्लक. बँडविड्थ वहन क्षमता. बँक. पतपेढी. बॅनर फलक.
बार पट्टी दंडवडी, बार कोड दंड संकेत, बॉक्स पेटी डब्बा, ब्रीच ऑफ द डिसिप्लिन शिस्तभंग, ब्रीच ऑफ द ऑर्डर्स आदेशभंग, बोर्ड बँड व्यापक वहन, ब्राउज चालणे विचरणे किंवा विचरणे, विचरण किंवा विचरणे, ब्राउझर निहाळक किंवा विचरक, बुटगेट अर्थसंकल्प, बग म्हणजे किडा. पुढे आणखी काही शब्द आहेत. बुरगेकसरी नोकरशाही, बटन कळ, कॅचे संचय संचित साठा स्मृती साठा किंवा साठवणी, कॅमेरा चित्रग्राहक, कॅन्सलेशन रद्दीकरण, कॅपिटल भांडवल, कार्ड पत्र पत्रक पत्रिका, कॅरियर करिअर व्यवसाय कारकीर्द, कॅश रोकड, कॅशियर रोखपाल, कॅसेट ध्वनिमुद्रिका ध्वनिफीत, कॅटलॉगी वर्ग श्रेणी प्रवर्ग गट, सेन्सर जनगणना, सेंटर मध्य किंवा केंद्र, सेंट्रल ऑफ फ्री प्रेझेंटेशन्स केंद्रीय किंवा मुक्त वार रचना, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट केंद्रीय प्रक्रिया, चेंज बदल, कॅरेक्टर वर्ण किंवा चारित्र्य, कॅरेक्टर सेट म्हणजे वर्णमाला, चार्ज भार, चाट गप्पा, चाटरूम गप्पा कक्ष, चेक धनादेश, सर्क्युलेट मंडल किंवा सर्क्युलेटली, सर्क्युलर परिपत्रक, सर्कमफेरन्स परी किंवा घेरा किंवा वेढा, चाम दावा, क्लेम दावा, क्लायमेट दावेदार, क्लासिफिकेशन वर्गीकरण, क्लिक टिचकी किंवा कळ, क्लॉकवाईज दक्षिणावर्त घड्याळाप्रमाणे डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे, प्लॉन प्रतिकृती किंवा प्रतिकृत, कोड किंवा कोडिंग संकेत किंवा संकेतन, कॉलन अपूर्ण विराम, कलर रंग, कॉमा स्वल्पविराम, कमेंट अभिप्राय किंवा टिप्पणी, कॉमर्स वाणिज्य, कम्युनिटी समूह समुदाय गट किंवा मंडळ, कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे चकती, कॉम्पॅटेबल्स म्हणजे अनुरूप किंवा सुसंगत, कॉम्पाइल म्हणजे संकलन किंवा संकलन, कॉम्प्लेक्स म्हणजे क्लिष्ट जटिल किंवा मिश्र, कॉम्प्लेक्स किंवा संकुल किंवा वास्तू विषयक, कंपोज मेसेज म्हणजे संदेश तयार करा, संदेश बनवा किंवा संदेश लिहा, कंपोजर म्हणजे रचनाकार रचयिता, कंपाऊंड म्हणजे संयुक्त संयुग किंवा कुंपण, कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे व्यापक, कम्प्युटर संगणक, कॉन्फिडेंटल रिपोर्ट म्हणजे गोपनीय अभिलेख, कन्फ्यूज म्हणजे किंवा कन्फ्युगेशन्स मधलं एकत्र जुळणे, एकत्र मांडणी करणे, बाह्य स्वरूप किंवा आकार स्पष्ट करणे. अशा प्रकारे त्यांनी आपल्याला ही माहिती याच्यावर दिलेली आहे. पुढे आहे कन्फर्मेटली ईमेल्स निश्चित विपत, कन्फर्मेटली टेस्ट म्हणजे निश्चित परीक्षा, कनेक्ट म्हणजे जोडणे, कन्सेंट म्हणजे संमती, कन्सोल्ट मतलब सांत्वन किंवा समाधान, कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक स्थिर किंवा अचल, कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क, कॉन्टेंट म्हणजे मजकूर किंवा सामग्री, कॉन्टेंट किंवा मॅनेजमेंट सिस्टम मजकूर व्यवस्थापन प्रणाली, कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे मजकूर व्यवस्थापन प्रणाली, कंटेंट म्हणजे खंड, कंटेन्शन म्हणजे खंडाचा खंड विषय,
कंटेन्शियल ड्रिफ्ट म्हणजे खंडीय प्रवाह, खंडीय हालचाल. कंट्रीब्युशन म्हणजे योगदान. कंट्रोल म्हणजे नियंत्रण. कंट्रोल की म्हणजे नियंत्रण कळ किंवा नियामक कळ. कन्व्हेन्शन म्हणजे परंपरा, रूढी आणि पद्धत. कन्व्हर्शन म्हणजे परिवर्तन किंवा बदल. कुकी म्हणजे स्मृतिशेष. कोऑर्डिनेट म्हणजे गुणक, अंश, रेखांश, अक्षांश. कॉपी प्रत किंवा नक्कल. कॉपीराइट प्रताधिकारी. कोर मेमरी केंद्रीय स्मृती. कोरिजेंटमेंट मतलब शुद्धीपत्र. काउंट मोजणे किंवा गणने. क्रेडिट लोन म्हणजे पतक कर्ज. क्रॉस चेक म्हणजे रेखीत धनादेश. करंट अकाउंट चालू खाते. कस्टडी अभिरक्षा. डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता. डेबिट अकाउंट नावे लेखा. डिपॉझिट अनामत. डिस्ट्रीब्युटमेंट बटवडा. ड्राफ्ट मसुदा किंवा प्रारूप. ड्युटी फ्री शुल्क मुक्त. ई कॉमर्स संगणकीयकृत किंवा वाणिज्य. इकॉनॉमी काटकसर. इमोटेकॉन भावना किंवा भावचिन्हे. अनेबल म्हणजे चालू करणे, सक्रिय करणे किंवा कार्यक्षम करणे. इनकोड म्हणजे संकेतात स्वरूपात रूपांतर करणे. इनकोडेड म्हणजे सांकेतिक. इनकोर्समेंट म्हणजे पृष्ठांक. इरेज म्हणजे खोडणे. एरर म्हणजे त्रुटी, चुका. एस्केप म्हणजे विमोचन, सुटका, निसटणे, पसार, पळवाट. एक्सचेंज म्हणजे विनिमय. एक्सरसाइज उत्पादन शुल्क. एक्झॅम्पशन श्रुत. एक्झिट बाहेर. एक्सपेक्टेड अपेक्षित. एक्सप्लोरर शोध घेणे. एक्सपर्ट निर्यात. FAQ नेहमी वाचलेले विचारले जाणारे प्रश्न. पुढे आहे फॅटल्स घातक. फीचर्स विशेषता. फीड ग्रहण, भरण, पोषण, पुरवणे, पुरवठा. फीडबॅक पुनर्भरण, प्रतिसाद. फिट आणणे, जाऊन आणणे. फायबर ऑप्टिक्स तंतु प्रकाशन. फाईल्स नसती. फाईल प्रक्रमिका नसती. शासकीय शब्द संचक्या. फायनान्स वृत्त. फायनान्शियल इयर वित्त वर्ष. फायरवेल जहाल कवच. फ्लॅग ध्वज, झेंडा, निशाण. फ्लॉपी चुंबक चकती. फोल्डर धारिका संचयिका. फॉन्ट टंक छाप वळण. फॉर्म प्रपत्र. फॉर्म रूप. फॉर्म चर्चापीठ. फॉरवर्ड अग्रप्रेषक, पुढारलेला किंवा पुढे. फ्रेम चौकट. गॅझेट राजपत्र. हॅकर्स कब्ज, कब्जेदार, कब्जा करणारा, त्याला आपण हॅकर म्हणतो. हेड ऑफ काउंट्स लेखा शीर्षक. होम घर किंवा गृह. होम पेज मुख्य पृष्ठ. हॉनोरियम्स मतलब मानधन. होस्ट आयोजक किंवा यजमान. इन्स्ट्रुमेंट वेतनवाढ. इंडेंट मागणी पत्र. इंडेक्स सूची किंवा अनुक्रमणिका. इन्फॉर्मेशन माहिती. इनोव्हेशन्स नवप्रवर्तन. इनपुट निवेदन. इन्स्टॉलमेंट सखीज्ञ. इन्स्ट्रक्शन सूचना. इन्स्ट्रक्शन साइन सूचना चिन्ह. इंटरफेस आंतरपीठ. इंटरनेट आंतरजाल. इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस आंतरजाल शिष्टाचाराचा पत्ता. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आंतरजाल सेवा पुरवठेदार. इंटरनेट स्पीड टेस्टर आंतरजाल वेग परीक्षक. इंटरप्शन्स अडथळा, खंड. इंटरवल मध्यांतर.
इंटरनेट आंतरिकजाल, इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक, आयटी लिस्क तिरके, कळ, कीबोर्ड कळफलक, कीबोर्ड कळपटल कळपट, लँग्वेज भाषा, लॅपटॉप गुरु संगणक, लेज भांडेपट्टा भाडेपट्टा, लेगर्स खातेवही. अशा प्रकारची संज्ञांची नावे बघा किती वेगवेगळी आहेत. लॅबिलिटी दायित्व, लिंक दुवा, लिस्ट यादी किंवा सूचना, लॉग आउट गमन निर्गमन किंवा बहिर्गमन, लॉग इन प्रवेश किंवा आगमन, लोगो बोधचिन्ह, मॅजिस्ट्रेट दंडाधिकारी, मॅनेजर व्यवस्थापक, मेमोरेंडियम्स ज्ञापन, मेनू यादी किंवा सूचना, मेसेज संदेश, मेसेंजर निरोप्या किंवा दूत, मॅगरेशन्स स्थानांतर, मिनिमल मिनिट्स कार्यवृत्त, मिरर सीट, मोबाईल भ्रमणध्वनी, मॉडेम आरोहावरोह मोडेम, मॉडेरेटर नियामक, मॉनिटर स्क्रीन प्रदर्शक दर्शक पटल किंवा दर्शक पटल, मॉनिटर गेजेट गहाण, माउस मूषक, माउस पॉइंटर मूषक बाण, नोट टिप्पणी, नोटिफिकेशन अधिसूचना, ऑफिस ऑर्डर कार्यालयीन आदेश, ऑफलाइन अनुपलब्ध, ऑनलाइन उपलब्ध किंवा जाल संपर्क, ऑनलाइन शॉपिंग जाल खरेदी जालीय खरेदी, ऑनलाइन स्टोर जाल भांडार जाल दुकान जाल दुकाने, ऑनलुकर्स प्रेक्षक, ऑपिसिटी अपारदर्शकता, ऑपिक्यू अपारदर्शक, ओपन कंटेंट मुक्त मजूर, ओपन सोर्स मुक्त स्त्रोत, ऑपरेटिंग सिस्टीम संचालक प्रणाली कार्यप्रणाली, ऑपरेटर संचालक किंवा यंत्रसंचालक, ड्राफ्ट अधिकर्ष, पार्ट टाइम अंशकालिक, पासबुक खाते पुस्तिका, पे म्हणजे वेतन, पेन्शन म्हणजे निवृत्ती वेतन, पर्सनल असिस्टंट स्वीय सहाय्यक, प्रेस रिलीज प्रसिद्धीपत्रक, पुटअप सादर करणे, क्युरम्स गणपूर्ती, ॲक्विटेशन्स दरपत्रक, रेट दर, रिसिप्ट पावती, रिसेप्टिस्ट स्वागतकार, रेकॉर्ड नेंद, रेकॉर्ड कीपर अभिलेखापाल, रिकव्हरी वसूल, रिफंड परतावा. पुढे त्यांनी आणखी पण एक सूची दिलेली आहे. अशा आणखी त्यांनी बऱ्याचशा सूची दिलेल्या आहेत. त्यामध्ये पुढील पेज बघूया. सर्च इंजिन शोध यंत्र, सिक्युरिटी रक्षा, सिलेक्ट निवडणे, सर्व्हर जाल वितरण अधिसेवक, सर्व्हिस सेवा, सेटिंग संस्थापने, शिफ्ट बदलणे, स्लाइड शो चलचित्रफिती, स्लोगन्स घोषवाक्य, स्पीड गती, स्पेल चेकर शब्द तपासक, शुद्धी चिकित्सा, स्टाफ कर्मचारी वर्ग, स्टेटमेंट विवरण, स्टेनोग्राफर लघुलेखक, स्टोर कीपर भांडारपाल, सबस्क्रायबर अधिक ग्राहक, सबस्क्रिप्शन्स अधिग्रहित, सजेस्ट सुचवणे, सपोर्ट आधार पाठिंबा मदत सहाय्य, भ्रमती किंवा भटकंती, सिस्टीम प्रणाली तंत्र, सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर प्रणाली प्रशासक, सिस्टीम ऑपरेटर सायसोप प्रणाली संचालक, टॅब खुणेची फीत उपखंडकी, संगणकाच्या संदर्भात एक खिडकी म्हणजे विंडो उघडणारी, टेबल तक्ता, टॅग किंवा खूण किंवा शब्दखूण. पुढे आहे टॅक्स म्हणजे कर, टेलिग्राम म्हणजे तार, टेलिफोन दूरध्वनी, टेलिप्लेट
आकृतिबंध रचनाबंध साचा, टेंडर्ड निविदा, टर्मिनल टोक किंवा टोकाचे, टर्मिनॉलॉजिकल परिभाषित, टर्मिनॉलॉजी परिभाषा, टेक्स्ट संहिता पाठ्यमजकूर, थिओरम्स प्रमेय, थिंकर विचारवंत, थंबनली सूक्ष्मचित्र, टाइमकीपर समय लेखक, ट्रॅक मागं घेणे किंवा मागोवा, ट्रेडमार्क व्यापार चिन्ह व्यापार मुद्रा, ट्रेशर्स ऑफिस कोषागार अधिकारी, टायपोलॉग्राफी मुद्रण कला, युजर नेम सदस्यांचं नाव, एव्हल्युएशन्स मूल्यांकन, वेब जाळं वेब ॲड्रेस जाळपत्ता, वेब पेज जाळपान, वर्क ऑर्डर कार्यादेश. अशा प्रकारे आपण ही सर्व काही मराठी आणि इंग्लिश शब्द वाणिज्य व माहिती तंत्रज्ञान विषयक परिभाषिक संज्ञा आपण बघितलेले आहे. अतिशय महत्त्वाच्या आहे आणि रोजच्या जीवनामध्ये आपण याचा नक्कीच वापर करतो. की ह्या कशा आवश्यक आहेत हे आपण ह्या शब्दांचं वाचन करून आणि हे समजून घेऊन सुद्धा आपण करू शकतो. अपेक्षा करते की जेवढं काही मी वाचलं आहे, इतिवृत्त म्हणजे काय, त्याचे लेखन कसे करावे, लिहित असताना काळजी कशी घ्यावी आणि हे सर्व काही वाणिज्य शाखेतील हे जे काही संज्ञा आहे परिभाषिक संज्ञा ह्या तुम्ही अतिशय व्यवस्थित वाचायच्या आणि अभ्यासायच्या आहे. ह्या नक्कीच तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही संगणक हाताळता, मोबाईल हाताळता, त्यावेळेस ह्या नक्कीच तुम्हाला उपयोगात येणार आहे. धन्यवाद.